विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे। ह्या कारवाईमुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे। पाहूया सविस्तर। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अडवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिसाई शाळेच्या इमारतीवर पाडकामाची कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमुळे शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून सुमारे 1200 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। माहितीनुसार 2010 मध्ये स्थापन झालेली ही शाळा सुमारे 20 गुंठे जागेवर उभारण्यात आली आहे। मात्र जमिनीच्या मालकी हक्कावरून 3 भावंडांमध्ये सुरू असलेल्या वादातून हे प्रकरण समोर आले आहे। शाळेची इमारत बेकायदेशीर असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई सुरू केली। शाळेचे संचालक बाळाराम गायकवाड यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जर कारवाई करायची होती तर ती शाळांना सुट्टी असताना एप्रिल किंवा मे महिन्यात करायला हवी होती। नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असे त्यांनी सांगितले। शाळेचे मुख्याध्यापक दशरथ म्हात्रे यांनी देखील प्रशासनाला आवाहन करत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही कारवाई तत्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे। दरम्यान कारवाईचे निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने पालक शाळेच्या आवारात जमले होते। पालकांचे म्हणणे आहे की अचानक झालेल्या या निर्णयामुळे मुलांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे। प्रशासनाने किमान 1 वर्षाची मुदत द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना पर्यायी शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी वेळ मिळू शकेल अशी मागणी पालकांनी केली आहे। जमिनीच्या वादाचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांना बसू नये अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणावरून प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही। आता या प्रकरणात प्रशासन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून काही दिलासा देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। आणि पालक म्हणून तुमची काय मागणी आहे? माझं नाव कन्विका साळवे आणि शाळेवरती कारवाई होते हे तर आम्हाला माहिती नव्हतं। आणि आता आमची अशी मागणी आहे कारण आम्हाला निदान 1 वर्ष तरी द्या, म्हणजे आम्ही इथे 1 वर्ष मुलांना ह्या तोडक्या मोडक्या शाळेत आम्ही शिकवू, पण 1 वर्षात आम्ही पुढचं डिसिजन घेऊ आम्हाला कुठे टाकायचं किंवा काय। पण ऐन टाइमावर आता शाळा 2 दिवसावर आलेली आहे, आता आम्हाला ऍडमिशन कुठे भेटणार नाही, सगळी ते ऍडमिशन फुल झाले। मग आमच्या मुलांचं 1 वर्ष पूर्ण वाया जातोय, मग आम्ही काय करणार? आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला 1 वर्ष हीच शाळा पाहिजे। बाळाराम नामा गायकवाड, शाळेवर कारवाई विलास भोईर नगरसेवक म्हणजे मिस्टर आहेत आणि आमचा भाऊ संतोष गायकवाड। ही शाळा 2010 पासून इथे आहे। नेमकी कारवाई शाळेवर का केली जाते, कोणाची मागणी आहे आणि तुमची काय मागणी आहे? मागणी विलास भोईरची आहे आणि संतोष गायकवाडची मागणी आहे का शाळा तोडून टाकाय। ऍक्च्युली आमची ही प्रॉपर्टी सामायिक आहे, 3 भावांची आहे, 20 गुंठे जागा आहे। तर मी त्यांना काय सांगितलेलं होतं का 6.5 गुंठे प्रत्येकाच्या हिश्श्याला 6.5 गुंठे येतो, माझ्या हिश्श्याला शाळेची जागा देऊन टाका। ते बोलले काय नाही, पहिले शाळा डिमोलिशन करा मग आपण हिस्से करू। हो आहेत ना, शाळेचे परवाने आहेत। 1200 विद्यार्थी आहेत। मागणी काय नाही, ठीक आहे, आम्हाला जर तोडायची होती महापालिकेला तर त्यांनी एप्रिलला जर आम्हाला सांगितलं असतं, मार्च एप्रिलला सांगितलं असतं तरी आम्ही ठीक आहे तोडून दिली असती। पण आता 2 दिवसात शाळा चालू होणार आहेत, म्हणजे मुलांचं काय, मुलांचं भवितव्य खराब आहे ना। आमची एकच मागणी लागलं तर आम्हाला 1 वर्षाची मुदत द्यावा। आम्ही मग पालकांना सांगणार बाबा ठीक आहे पुढच्या वर्षी आम्ही शाळा बंद करतोय। होते कालही कारवाईचा थोडासा अंश झाला, तर तुम्ही महापालिकेशी संपर्क साधला आहे का? आणि आयुक्त म्हणून 1 वर्षाची मुदत देण्यासाठी काही मागणी तुम्ही ट्रस्टी म्हणून केली आहे का? आता पूर्वीची शाळा जी होती आमची धोकादायक होती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून संस्थेने निर्णय घेऊन या ठिकाणी शाळा जी आहे ती स्थलांतरित केली होती। आणि या ठिकाणी सर्व सुविधांनी जी शाळा जी आहे ती परिपूर्ण आहे। या ठिकाणी वर्गखोल्या चांगल्या आहेत, विजेचा भरपूर हे आहे, त्याच्यानंतर ग्राउंड आहे, शौचालय आहे, सायन्स लॅब आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, शिक्षकांसाठी शिक्षक खोली आहे। सगळ्या सुविधांनी जी आहे ती परिपूर्ण ही शाळा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण होत होतं। उशिरा का होईना शाळा स्थलांतराची परवानगी आपण जी आहे ती मिळवली होती आणि परंतु 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी जे आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणावर शाळेवर कारवाई होत आहे। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये
म्हणून सदर कारवाई जी थांबवावी आणि आम्हाला सर्वांना दिलासा द्यावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून. सर तुम्ही कारवाई थांबवा असं म्हणत नाही, फक्त मुदत मागताय, तर या संदर्भात न्यायालयात जाण्याची एक तुमच्याकडे हे आहे, पर्याय आहे, तर या दृष्टीने ट्रस्टीने काही प्रयत्न केलेत का आयुक्तांशी हे करून? 2 दिवसापूर्वी परवा दिवशीच आपण आयुक्तांना पत्रव्यवहार तसा केला होता. माझ्या पद्धतीने मी सुद्धा केलेला होता आणि आयुक्तांना केलेला, उपायुक्तांना पण आपण पत्रव्यवहार केलेला होता, तरी सुद्धा कारवाई काही थांबली नाही. तर माझी अशी विनंती आहे की ही कारवाई थांबावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही.